भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कैलासराणा शिवचन्द्रमौली प्रणेन्द्रमाता मुकुटे जडाडि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवी शंभो मलकोणतारी. दिग्विजय तिकडनं सांगतो आम्हाला तरी यायचं नाही, अंदाज सापडायचा नाही त्याला. हे पुढे लावा क्लिक मधातले ग्रंथाला प्रमत्व शिवाजी महाराजांना टिक्का लावतो मी. कुंकुम तिलकम समर्पयामि पुष्पम समर्पयामि. शंभो कैलासपती ओम नमः शिवाय. या ना पूजा करू. या तुम्ही समोर. हॅलो, जरा इथं काम आहे, 10-20 मिनटं उशिरा सुरू होईल. ते मोबाईलचं चार्जिंग संपलं, आज भरतो चार्जिंगमध्ये, बंद पडलं मध्ये. मोबाईल ठेवून प्रदक्षिणा गेलो तुम्ही. मारुती महाराज सुरुवात तुम्ही 5 मिनिटं धरा. असं आहे का? नाही नाही, मी बोबर नको. अहो बसून बोला. नाही नाही, हा ठेवा. या 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 पुढे घे पाहिजे तर मुलं बसतील अजून बरं का. आई आई धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे अमर करणे काम बीज वाढवावे नाम. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे शिवचरित्र श्री आशुतोषजी बडवे हे सांगत असतात. त्यांच्या अगोदर पितृचरण अनिल काका ही 20-22 वर्षे सांगितले ना शिवचरित्र. 20 वर्ष झाले चरित्र सांगतात सुरुवातीपासून. आणि शिवरायाचं चरित्र जे आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं यथार्थ आहे. त्याच्यावर काही लोक आरोप करतात, मूर्ख लोक. पण योग्य चरित्र कोणाचं आहे तर बाबासाहेब पुरंदरेंचं चरित्र आहे. ते सांगतात त्या योगानं या जे तरुण विद्यार्थी आहेत त्याच्या ठिकाणी धर्माचे संस्कार घडवण्याचा आटोकाट ते प्रयत्न करतात. कारण आता असं झालं आहे, या काँग्रेस शासनाने हिंदूमध्ये फूट पाडले. प्रत्येक जातीचे त्या ठिकाणी मेळावे हे होतात. कारण कसं आहे, मुसलमानमध्ये इस्लाम म्हणलं की संपलं, सगळे एकत्र येतात. आपण हिंदू म्हणलं की एकत्र येतच नाही. तर सावरकरांनी बोलून गेले, सर्वे हिंदू सहोदरांना हिंदू पतित हवेत. एका उदरातून आलेले हिंदू आहेत. म्हणून कोणी जरी विचारलं आम्ही कोण आहे तर हिंदू म्हणून सांगायचं. माळी तिळी कोली वगैरे सांगू नका. कारण हे फळ कोणी पाडलं तर काँग्रेस शासनाने पाडलं. आणि त्यांची जी सत्ता मिळवण्याकरता हा त्यांचा प्रयत्न आहे. तर हे आशुतोषजी बडवे अनिल काकांनी त्यांना संस्कार घातले आणि हिंदू संघटित होण्याचा हा एक चांगला योग आहे. आणि तो योग, त्या योगानं तुम्हीसुद्धा या विद्यार्थ्यांनी जे तुम्ही इथं या ठिकाणी शिवचरित्र श्रवणाला येतात, तुम्ही तुमच्या भागात गेल्यानंतर, तुमच्या परिसरात गेल्यानंतर चरित्र जे ऐकलं ना आपण, ते सर्वांना त्या ठिकाणी सूत करा आणि हिंदू संघटित करा. आणि इथून खूप मोठे संकट हिंदूवर आहे. कारण का त्या याच्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये बिजनेर नावाचं गाव आहे. 2 वर्षाखाली त्या गावात मशीद तपासली गेली तर त्या मशीदमध्ये अनेक शस्त्रास्त्र निघाले. त्याच्यात एक शस्त्र निघालं, एका मिनिटात 8,000 गोळी सोडते. एक इस्लाम 5 लाख लोकाला एका तासात मारू शकतो. म्हणून MIM म्हणतो 15 मिनटं मिलिटरी बाजूला चालू द्या, आम्ही हिंदूचं स्मशान करतो. हे ते बोलतात, तरी आपण गप्पच बसतो. म्हणून
तसा प्रसंग येण्याच्या पूर्वीच आपण सावधान व्हावं आणि शिवरायाचं चरित्र आचरणात आणावं. कारण भगवान श्रीकृष्णानंतर त्या ठिकाणी शिवरायाचाच नंबर लागतो महाराज. भगवान श्रीकृष्णाच्या नंतर धर्मनिष्ठता आणि धर्माकरता काय काय करायला पाहिजे ते सगळं शिवरायांच्या अंगी गुण त्यांच्या अंगात सगळे गुण होते आणि ते गुण प्रत्येक हिंदूंच्या अंगात यावं आणि त्याप्रमाणे त्यानं वागावं म्हणून हा काकांचा प्रयत्न आहे. काकांनी तर धर्माकरता खूप त्या ठिकाणी केलं आणि त्याचे चिरंजीवसुद्धा तेच करतात. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी येऊन ते श्रवण करावं आणि प्रत्येक हिंदू ते संस्कार घडवावं असं अनंतकोटी ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या चरणी मी विनंती करून मागून मी माझ्या वडिलांना विराम देतो. नाही बस नाही बस दोन मिनटं बोला ना. तुम्ही राजे आहेत ना, रावसाहेब आहेत. आमचा अगोदर नंबर पाहिजे. आम्ही वर पक्षाचे आहेत, आमचा नंबर अगोदर आहे. सर्वांनी म्हणा पुंडली गवरदा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय. आज भगवान शिवजीचा दिवस आहे, सोमवार, श्रावण महिना आणि या मुहूर्तावर शिवचरित्र आज प्रारंभ होत आहे. म्हणून तुंतुने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की अनिल काका यांनी हे मुहूर्त मेळ सुरुवात केली आणि तसं तर आपण सर्व हिंदू आहोत, थोडेफार संस्कारही असतात, पण आपल्याला इतिहासाचं ज्ञान नसतं. शिवचरित्र ऐकण्याचा फायदा हा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा हे तर आहेच, परंतु याला धरून थोडं मजबूत माणूस बनतं. गाथा ज्ञानेश्वरी ऐकून माणूस धार्मिक बनेल, भाविक बनतो, पण मग धर्माचा कट्टर बनत नाही. तर हिंदू धर्माचं ज्ञान कट्टर होण्यासाठी शिवचरित्र हे अति आवश्यक आहे. म्हणून आपण 1 तास हा वेळ राखीव ठेवा शिवचरित्रासाठी. इतरत्र तुम्ही काकडा दोपारती हे सर्व करा, पण तुका म्हणे माझेन तुम्हा संतावरी ओझे. प्रमोद महाराजावर तेवढं आमचं ओझं आहे. शेजाऱ्यावर ओझं असतं तेव्हा आपण या क्लासकडे येत राहा, मुलांना पाठवा. कारण हे मुलं म्हणजे शिवचरित्रातून अनिल काका सांगताना त्यांनी एक नया पैसा घेतला नाही. म्हणजे आम्ही शेवटच्या दिवशी काही करत तर ते वापस द्यायचे पैसे, कपडे सुद्धा घेत नव्हते. परंतु त्यांच्या मुखातून शिवचरित्र ऐकून ज्यांनी कीर्तनात तो विषय मांडून सुंदर सांगतात ते लोक 25-25 हजार रुपये, 30-30 हजाराला कीर्तन भेटत नाही शिवचरित्राचे. ते शिवजयंती असते, त्या 15 दिवस कार्यक्रम महाराष्ट्रात चालतात. तर काका नेहमी हट्ट करायचे की नुसतं ऐकू नका, हे तुमच्या बोलण्यात कीर्तनात आलं पाहिजे. शिवचरित्र घरोघरी पोचलं पाहिजे. या दृष्टीनं अनेक मुलांनी ते अनुकरण केलं आणि शिवाजी महाराज कीर्तनाच्या रूपानं प्रत्येकाच्या घरी जाऊ लागले. हा एक आनंद काकाच्यामुळे झाला. आणि काकाने अनेक गड दाखवले. वेगवेगळ्या गडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन, हा उपक्रम काकाने राबवला. त्यांचे संस्कार आणि ते हिंदुत्वाचे संस्कार सर्वांना असावे. आपण आक्रमक नाही, पण आपली सुरक्षा करण्याच्या लायकीचे तरी आपण असलो पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून शिवचरित्र सर्वांनी ऐकावं. नुसता एखाद्या खेड्यातल्या बाईसारखं ऐकू नये. एखादी वही आणि पेनही जवळ ठेवत चला. काही मुद्दे, काही तिथी, काही साल, काही विषय तो लिहिण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी पेन आणि पुस्तक, लेटर बुक आपल्याकडे ठेवा. हे आवश्यक आहे. कदाचित तुमच्याकडे पैसे नसतील तर प्रमोद महाराजकडून न्या. प्रमोद महाराज कमी पडले तर मी आहो, पण पेन आणि पुस्तक हे विद्यार्थ्याचं एक लक्षण आहे. म्हणून आज जास्त बोलून वेळ घालू नये. आणि प्रमोद महाराजांनाही महत्त्वाचं काम आहे, तुंतुने महाराजांनाही काम आहे. मी फक्त वेळ काढून आलेलो आहो. मी पूर्ण शेवट करतो, तेव्हा दादांनी सुरुवात करावी ही विनंती. प्रमोद महाराज आशीर्वाद देतील बोधे बाबाचा.
रामकृष्ण हरी. आपलं परम भाग्य आहे की असणाऱ्या परम पावन पंढरी क्षेत्रामध्ये असणाऱ्या धर्माबद्दल सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबाराय संत वाङ्मय सर्व आपण अभ्यास करतोच, पण त्याला ज्याची जोड आहे महत्त्वाची, छत्रपती शिवराय कोण होते, त्यांनी जीवन कसं जगलेत, कशा पद्धतीने धर्मरक्षणार्थ त्यांनी कार्य केलं, हाही इतिहास आपल्याला माहीत व्हावा यासाठी उपक्रम परम आदरणीय काकांनी इतके वर्ष चालवला आणि आता तोच उपक्रम दादा चालवत आहे. आपण शेजारी असल्यामुळे आपल्याला अधिक जवळ आहे, बाकीच्याला लांबून यावं लागतं. आणि इतिहास, बाकीचे इतिहास आपल्याला सांगता येणार नाही, पण इथला जो इतिहास हे जे सांगणार आहे असणारा शास्त्रोक्त आणि जो असणारा खरा इतिहास अभ्यासपूर्वक तो आपल्यापुढे मांडणार आहे. यामध्ये इथलाच इतिहास ऐकून बरीच मंडळी जे छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगतात, पूजनीय भक्तराज महाराजांनी सांगितलं, ते असणारे गुरुवर्य संजय महाराज पाचपोरक महाराजांसारखे मोठमोठे त्यांनी सुद्धा इथं श्रवण करून समाजामध्ये मांडतात ते, आणि समाज ते स्वीकारतही. आणि एक धर्माचं मोठं कार्य आहे. आपण आता आपली सुरुवातही आहे. आपला वेळ गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा 1 तास मधला वेळ आहे, फक्त भिंतच ओलांडून इथे यायचं आहे. इकडे येऊन बसून जसा वेळ भेटेल तसं सर्वांनीच यावा. पुनश्च तुंतुणे महाराज आहे आणि दादांचं असंच प्रेम आपलंही त्यांच्यावर, त्यांचंही आपल्यावर, भक्तराज महाराजांचं असं वृद्धिगत हो आणि आपल्याकडून ही श्रवणाची सेवा नित्य घडो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री छत्रपती शिवाजी संतपूजन झालं पाहिजे महाराज देवानंतर. की जय. नको ना, ते नको. अहो या या, नाही, तुमच्या हातानं होऊ द्या. या माझ्या हाताने काय तुमच्या. राहू द्या. तुम्हाला दिलं पाहिजे तीर्थातल्या लोकांना, का तीर्थातलंच घ्यावं. उलट आहे ते. आम्हाला कधीतरी व्हायला पाहिजे. देतो की त्यांना देतो. त्यांना मी म्हणत होतो तुम्ही यांचं करा सगळ्यांचं करावं तुमच्या हातानं. हो, द्विज काहीतरी आहे ना, ते प्रमाण करावं आपण घेऊ नये. घेऊ नये असं म्हणतात संतात गजानना पांडुरंगा. आता येऊ का, माझं वाट पाहिलेत लोक पाठवून घेऊन बसले. हो हो हो, आहे जायलाच पाहिजे. आज अल्प आरंभ क्षेमहा. हो, आज अल्प म्हणजे थोडा वेळच होईल. 9 वाजता यांना कीर्तनात जायचं पोरांना टेंबुकराकडे, त्याच्यामुळे अर्धा तासच होईल. आपण तुमच्यासाठी एक जण थांबून मागं पाठाला घेऊन बसले. हो हो, आता फोन आलता ना. जायलाच पाहिजे, वादच नाही. सुरुवात करतो मी 10-5 मिनिटं करून. हो हो, कीर्तनाची गडबड आहे पुढची, हाय विचार ठेवू आपण सगळ्यांना. खाऊन जायचं आहे. आणि कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज ह्याचं मी आणलेलं नाही आहे छापून, पण आजच्या पुरतं मी म्हणतो, ज्यांना पाठ आहे ते म्हणतील. शिवाजी महाराज आहेत, गणेश आहे मागं. शिवरायासी आठ का म्हणून मी, तुम्ही मागं म्हणता शिवरायासी आठवावे, जीवित्व तृण समान मानावे, इहलोके परलोके तरावे, कीर्ती रूपे शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे, कैसी असे सकल सुखाचा त्याग, करो निसाधीचे तो योग, राज्य साधनाची लगबग, कैसी करावी याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, काय लिहावे या शास्त्री वा. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे,
जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया अमुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा नुरे देश अवघा जयाच्या अभावी शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी पुंडलिक वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज पहिलाच दिवस आहे, आपल्याला थोडा उशीर झाला. उशीर याचा अर्थ प्रक्षाळपूजेला सुरू करत असतो आपण, पण 4 दिवस उशीर झाला. काही कारण होतं, विषय वेगळा आहे. पण शिवचरित्र सांगणं चातुर्मासात हे आमच्या आदरणीय पिताजींनी, अनिल काकांनी आत्ता भक्तराज महाराजांनी नाव सांगितलं, आणि ते पण भक्तराज महाराज, बाबूराव वाघ आणि आपले मारुती महाराज तुंतुणे हे सगळ्या परिवारांनी बसून चर्चा केली की मुलांना शिवचरित्र कळलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही सांगा. आणि सगळ्यांनी मिळून मग ठरवून चालू केलेलं आहे. म्हणजे काकांच्या मुखातून आहे, पण सगळ्याची मागची प्रेरणा आहे ती भक्तराज महाराज आहेत, मागची प्रेरणा आहे ती बाबूराव वाघ आहेत, मागची प्रेरणा आहे ती तुंतुणे महाराज आहेत. सगळ्यांच्या विचाराने ते सुरू झालेलं आहे. शिवचरित्रच का हा विषय सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करण्यासारखा आहे. शिवचरित्र का हे दोन्ही तिन्ही अर्थाने आपण विचार करायचा आहे. एकच दिवसात आज सुरुवात आहे म्हणून 5 मिनिटात ते विषय करू, पण कीर्तनालाही जायचं असल्यामुळं आजचा अल्प भाग राहील. महाराजांनी आत्ताच ती विनंती केली. शिवचरित्रच का, पुन्हा त्यात असं आहे की आपण संत वाङ्मय आणि संत सेवा करण्याचं व्रत घेतलेलं असताना शिवचरित्र का, की लोकांचा असा समज आहे की शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढाई, शिवाजी महाराज म्हणजे राजकारण, असं आता लोकांना वाटतं. पण शिवाजी महाराज म्हणजे धर्मकारण आहे, आणि शिवाजी महाराज म्हणजे वारकऱ्यांचंही आराध्य कसं असू शकतं याचा विचार सगळ्यात आपल्याला महत्त्वाचा असला आहे. शिवाजी महाराजच का, मानवी, या महाराज या पुढे या, मानवी जीवन किंवा मनुष्याचा जन्म कशासाठी आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपला जन्म कशासाठी आहे. 84 लक्ष योनीतून सगळं पार करून मनुष्य जन्म प्राप्त होतो, तो कशासाठी, भगवत प्राप्तीसाठी, म्हणजे थोडक्यात मोक्षासाठी. आणि हा मोक्ष प्राप्तीचं सुलभ मार्ग जे आपल्याला सांगितले, त्यात मग बाकीचे मार्ग असतील, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, अमुक आहे, पण सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला वारकऱ्यांना दिलेला आहे, तो भक्ती मार्ग आहे. केवळ भगवत भक्ती, भगवत चिंतन करीत राहा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद मिळवावा, या पद्धतीनं करीत राहा. पण भगवंताचं नामस्मरण गुणगान गात असताना, करीत असताना, सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, म्हणजे भगवंताचं चरित्र चिंतन करावं, आदरानं घ्यावं. पण सगुण चरित्रात नुसतं भगवंत नाही तर संत चरित्र पण आहे, कारण तेही संत ते देव, संत ते या न्याय, देवते संत, देवते संत, या न्यायानं तो विषय तसा आहे. म्हणजे संत हे भगवंतच आहेत, आणि त्यांचं चरित्र चिंतनानं आपण भगवंत प्राप्ती करू शकतो, हा विषय आहे. आणि या अर्थानंही हा अन्वय शिवाजी महाराजांना तेवढाच योग्य युक्त ठरतो. कारण जीवनात शुद्ध आचरण कसं असावं याचा जो आदर्श आपण घेतो तो संतांच्या चरित्राकडे पाहून घेतो, ते शिवाजी महाराजांच्याकडेही पाहून म्हणजे ज्याला जे आवडतं, कोणी तुकाराम महाराजाचा विचार चालवतो, कोणी एकनाथ महाराजांचा चालवतो, कोणी ज्ञानेश्वर महाराजांचा चालवतो, कोणी निळोबारायचा चालवतो, कोणी अजून कोणाचा, चोखामेळ्याचा असेल, पण सगळ्याचं शेवट जे आहे ती विठोबापाशी आहे. तसं शिवाजी महाराजांच्याही चरित्राचा विचार त्या अर्थानं वारकऱ्यांपुढे येणं आवश्यक आहे, किंबहुना समाजापुढे येणं आवश्यक आहे. यासाठी हे शिवचरित्राचं चिंतन आपण सुरू केलेलं आहे. मुळात जीवनाचा उत्कर्ष करीत असताना, मोक्षप्राप्ती करीत असताना, म्हणजे कृष्णचरित्राचा जो अनुनय आपण चालवतो किंवा रामचरित्राचा चिंतनाचा विषय जो करतो, कुठलंही कीर्तन, कथा कृष्ण राम याशिवाय पुरी होत नाही, तशी शिवाजी महाराजाशिवाय पुरी होणार नाही, असाच विषय आहे.
कारण हे भारत राष्ट्र म्हणजे अक्षुण्ण राहण्यासाठी किंवा या धर्माची या देशाची संस्कृती सतत चिरंतन राहण्यासाठी रामकृष्णांनी जे केलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, या अर्थानं त्यांनी जे केलं, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे, अजून पुढचा पण श्लोक आहे म्हणजे ते विषय आहे. तसं माऊलींनी सोप्या शब्दात सांगितलेलं आहे, साधूचा मान घेवशी दैत्याची कुळे नाशी. अगदी सोप्या शब्दात माऊलींनी सांगितलं. मग ते साधूचा मान पुन्हा प्राप्त करून देण्याचं कार्य जे जे लोक करतात ते ईश्वरावतार असतात किंवा भगवान त्या अर्थानं अवतार धारण करतो आणि मग सगळ्या गोष्टी ते तसं करणारे या देशात रामानंतर कृष्णानंतर तीच विचारधारा चालवणारे जर कोण असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. साधूचा मान घेवशी दैत्याची कुळेनाशी, दोन्ही अर्थानं. साधू संतांचं सज्जनांचं पूजन, नुसतं पूजन नाही, सन्मान पुन्हा प्राप्त करून देणे हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. चरित्र सगळं आपण त्याच्या अर्थानं विचार करणं महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे अनेक गुणांची खाण आहे. मागं आपण एकदा विचार केला होता, किती गुण सांगता येत नाहीत इतके गुण. भगवंत कुणाला म्हणावं याचं आपल्या ज्ञानेश्वरीत आणि नाथ महाराजांच्या भागवतात एक ओवी आहे. त्याचे सगळे म्हणजे 6 गुण जे आहेत, ऐश्वर्य, श्री, औदार्य, शूरत्व, सगळे विषय आहेत, ते जे आहेत ते सगळेच्या सगळे विषय शिवाजी महाराजांच्या चरित्रात कसे दिसतात आणि ती ओवी शिवाजी महाराजांना कशी युक्त आहे याचा विचार ते ओवीच्या अर्थानं करता येतो तेव्हा होतो. पण आपण जेव्हा विचार करायचा आहे तेव्हा शिवाजी महाराजांचा तिन्ही अर्थाने विचार करायचा आहे. एक वैयक्तिक चरित्रात शिवाजी महाराज कसे आचरता येऊ शकतात, दुसरं सामूहिक जीवनात म्हणजे सामाजिक विषयात. शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे नुसत्या गप्पा मारून सोडून देण्याचा विषय नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र आचरणात आणण्याचं आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र समाजाला एकत्र सांधून बांधून राष्ट्र म्हणजे नुसतं आत्मउन्नती नाही, राष्ट्र उन्नती सुद्धा ज्यातून होऊ शकते असं चरित्र आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र अत्यंतिक विलक्षण आहे, अमोघ आहे. अनेक पैलू आजपर्यंत आपण विचार करू शकतो, अनेक पैलू उद्याच्या काळात नवीन काही संशोधनातही बाहेर येण्याची शक्यता आहे. बारीक बारीक गोष्टी असतात, माहीत नसतात. पण एखादा विषय कविभूषण आणि शिवाजी महाराजांच्या विषयानं काव्य लिहिलं, एक नाही 3 पुस्तकं लिहिली. पहिलं लिहिलेलं आहे शिवराज भूषण नावाचा ग्रंथ आहे. आपण आता वारकरी विद्यार्थी आहोत त्यामुळे आपल्याला अलंकार, उत्प्रेक्षा वगैरे हे जे काव्याची ज्याला आपण काय म्हणू त्याला अलंकारच म्हणू, अलंकार शास्त्रावरचाच ग्रंथ आहे. अलंकार वेगळे वेगळे कसे असतात, कसे वापरायचे, ते काव्य कसं करायचं याच्याबद्दल तो ग्रंथ आहे अलंकारशास्त्रावरचा. पण ते अलंकारशास्त्रावरचं प्रत्येक अलंकाराचं उदाहरण देत असताना कविभूषण आणि शिवाजी महाराजाचं चरित्र एकेका दोह्यात लिहिलेलं आहे. शिवराज भूषण असं त्याचं नाव आहे. दुसरं शिवा बावनी नावाचं एक त्यांनी अजून एक ग्रंथ लिहिला आणि काही स्फुट ग्रंथ आहे. तसं छत्रसाल दशक, छत्रसालाच्याही चरित्रावर कविभूषणाचा असा पण होता की जो राजा केवळ हिंदूंचं तेज जागृत ठेवतो त्याचंच मी गुणगान गाईन, जो कृष्णाची परंपरा चालवतो, भगवान रामाची परंपरा चालवतो त्याचंच गुणगान गाईन, जो या देशाची संस्कृती धुळीला मिळवतो त्याच्याकडे मी जाणार नाही. त्याचे वडील आणि 2 भाऊ आणि हा कविराज हे तिघही व्युत्पन्न पंडित आहेत, म्हणजे नुसते नाही तर शीघ्र कवी आहेत. लगेचच्या लगे संस्कृत आणि व्रज भाषेत जाणते आहेत, लगेचच्या लगे काव्य करण्याची क्षमता आहे. एखाद्या राजाच्या पदरी राहावं आणि आपलं चरितार्थ चालवावं अशा तत्कालीन लोकांची भूमिका असताना याचे भाऊ आणि वडील सुद्धा औरंगजेबाच्या पदरी, मुसलमान राजाच्या पदरी काव्य करून जगत असताना कविभूषणाने केलेला पण विलक्षण आहे. औरंगजेबाने त्याला बोलवून घेतलं त्याचं विद्वत्ता ऐकून आणि म्हणले माझ्याबद्दल एखादं कवित्व करा. तो म्हणाला करतो, पण मला आधी अभय द्या. कविभूषण म्हणाला अभय द्या. अभय म्हणजे मी काय करणार आहे हे त्याचा अर्थ सरळ आहे. मग औरंगजेबानं मान्य केलं, अभय काही बोलणार नाही, तुम्हाला काही करणार नाही. आणि मग त्याने काव्य केलं. काव्य सगळं सांगत नाही, फक्त मराठी अर्थ सांगतो की या देशात असणारे वेगळे वेगळे राजे, राजपूतानामधले त्यावेळेसचे उदयपूर, धौलपूर, जयपूर आणि उत्तर भारतातले आपण म्हणू, हे सगळे राजे हे औरंगजेबाचे मांडलिक आहेत. आणि ते कुणाला राजाला प्रत्येकाला गुलाबाची, कुणाला मोगऱ्याची, कुणाला चंपक नाही
जुईचं फूल, कोणी वेगळ्या वेगळ्या फुलाची उपमा दिली आणि औरंगजेबाला म्हणाला तुम्ही भुंगा आहात. भुंगा म्हणजे या सगळ्या राजाच्या म्हणजे या फुलाचा मध जो सेवन करतो त्याचा कर रूपानं तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेता, म्हणून तुम्ही ती भुंगा, ते मध म्हणून तुम्ही भुंगा जसा प्रत्येक फुलावर बसतो आणि त्यातला मध काढून घेतो तसं तुम्ही आहात. पण छत्रपती शिवाजी महाराज चंपक शिवराज आहे. चंपक म्हणजे चाफ्याचं फूल, चाफ्याच्या फुलाचा सुगंध असतो, पण भुंगा त्याच्यावर बसून त्याचं मध सेवन त्याला करता येत नाही. म्हणजे औरंगजेब तुम्ही भुंगा आहात. हे सगळे राजे वेगळे वेगळे जे आहेत ते कोणी गुलाब आहे, कोणी काय ते मोगरा आहे, कोणी चमेली आहे, कोणी अजून कुठं आहे, कोणी गुलछडी आहे, त्याचा मध खाता येतो पण चाफ्याचं मध भुंग्याला खाता येत नाही. त्यामुळं शिवाजी महाराज आहे ते चंपक शिवराज आहे असं शेवट त्यांनी म्हणलं. या कविभूषणाने शिवाजी महाराजांच्या विषयानं जे काही काव्य लिहिलं ते आपला विषय जो आहे त्या विषयानं सांग, सगळंच काव्य ऐकायसारखं आहे, फारच उत्तम आहे. पण आपला जिथं जिथं संदर्भ येतो, ज्या ज्या विषयाने आपण विचार करतो त्या त्या विषयाने शिवाजी महाराज विचार करत असताना आपण विचार करायचा आहे. तिने काव्य लिहिलं, देवल गिरावे ते फिरावे ते निशान आली, ऐसे डुबे राव राणे सबे गये लपकी. म्हणजे देवळं पाडली चालली आणि जगभरात निशाणे आली, म्हणजे मुसलमानांची निशाणं म्हणजे त्यांची हिरवे झेंडे फिरायला लागले. इतके की राव राणे तत्कालीन राजे सगळे लपवून राहिले, कोणी त्याला विरोध करेना. हेच नाही तर गौरा गणपती आप औरण को देत ताप. गौरी गणपती म्हणजे देवाच्या विषयानं केलेलं विचार. आपल्याकडं शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी असले भूते जे आपण म्हणतो का, जे आपल्या पोटात ते मागते, आधी मला दे मग तुला देतो असे म्हणणारे देव त्याच जे मांडले तुकोबारायाने. तसं गौरा गणपती आप आवरण को देत ताप. तुम्हाला काही दिलं नाही गौरी गणपती नो म्हणून तुम्ही लोकाला ताप देता, पण तुमचीच बाळी आली या मुसलमानी राज्यात. तुम्हाला जेव्हा फोडायला सुरुवात झाली तो औरण को देत ताप आपनी ही बार आहे तो मारे गए दबकी, लपून राहिली. अनेक ठिकाणी देवदेवता डोहात गेले ना, मुसलमानांनी फेकून दिले किंवा लोकांनी भीतीपोटी सापडू नये म्हणून डोहात लपवले. पंढरपूरचा पुंडलिक अफजल खानाने पंढरपुरात आला तेव्हा फोडला आणि नदीत फेकून दिला. फोडला, देवळातला देव फोडता आला नाही. अबकी ही बारी आई ते गए रह गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई, बह रही बात रब की. म्हणजे पीर पैगंबर आणि दिगंबर यांचीच सगळीकडे वाहवा सुरू झाली. सिद्धाची सिद्ध, आमच्याकडे अष्टसिद्धी आम्ही सांगतो पण त्या सिद्धी आता कोणी सांगेनात राहीनात. आता फक्त रब म्हणजे मुसलमानी देवाचा जप सुरू झाला. इतकं या देशात मुसलमानाचं वर्चस्व स्थापित झालं. काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद होती, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. म्हणजे काशीची कला गेली, कला याचा अर्थ वैभव गेलं, मथुरेची मशीद झाली. पण जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर सगळ्याची सुन्नत झाली असते. सुन्नत म्हणजे सगळे लोक मुसलमान झाले असते, सुनता झाली असती. हे कविभूषणाने केलेलं काव्य आहे. अजून आहेत यात, अजून 2-3 आहेत याच विषयाने आहेत, खूप आहेत. अजून एक काव्यातला विषय याच्या कविभूषणाचा आहे, ते मराठीत फक्त थोडक्यात सांगतो. सगळं काव्य सांगतो, हरकत नाही त्यात. फक्त आज आपल्याला सुरुवात कशासाठी, शिवचरित्र. मग ही सिद्धची सिद्धाई गई, हे सगळं आमच्या देवदेवताला झालेला त्रास, आमची निशाणं संपली, आमची देवळं पडायला लागली, हे शिल्लक कुणामुळं राहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलं. आणि त्यामुळं त्यांच्या चरित्राचं आपण अवलोकन केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. यासाठी हे शिवचरित्र. कंधे पे जनेऊ राखो, गले में माला राखो, कपाल पे तिलक म्हणजे कपाळावरचा टिळा, खांद्यावरचं जानवं, गळ्यातली माळा, हातातली जपमाळा, मुखातलं रामनाम, हे जर कुणामुळे शिल्लक राहिलं असेल, अजून नुसतं एवढं नाही, शिपायाची रोटी म्हणजे शिपाई लढतो ते पगारासाठी थोडक्यात, पण पगार म्हणजे अन्न, ते कशामुळे शिल्लक राहिलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शिल्लक राहिलं. म्हणजे आज जे आपण कपाळावर तिलक धारण करतोय, आज जे गळ्यात माळा धारण करतोय, खांद्यावर जानवं धारण करतोय, रामनाम मुखात घेतोय, ते कुणामुळे शिल्लक आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शिल्लक आहे. आणि म्हणून त्यांच्या चरित्राचं चिंतन हा आपला विषय आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र वैयक्तिक जीवनात किती प्रकाराने आदर्श आहे. एक एक गुण घेतला तर एक एक माणूस उद्धरून जाईल.
शिवाजी महाराज कमालीचे मातृभक्त आहेत. जिजाबाई साहेबांनी सांगितलं, तो समोरचा कोंडाणा आहे ना, त्याच्यावरचा झेंडा मला रुततो. मी राजगडावर बसून जेव्हा कोंडाण्याकडे पाहते, तो कोंडाणा मुघलांच्या ताब्यात गेलाय, मला तो किल्ला सोडून औरंगजेबाबरोबर झालेला मिर्झा राजाचा आहे त्यावेळेस सोडून द्यावा लागला, तर तो झेंडा मला रात्रंदिवस अस्वस्थ करतो. तेवढ्या शब्दासाठी कोंडाणा घेतला. नुसतं तेवढ्या शब्दासाठी नाही, आई सुद्धा कशी असावी ना, जिजाबाई साहेबांसारखी असावी. जिजाबाई साहेबांनी अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवाजी महाराजाला सांगितलेला उपदेश आहे काय, वडिलांचे उसने घे, भावाचे उसने फेड. भावाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराज, यांना अफजल खानाने कपटानं मारलं. आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनाही कपटाने कैद केली, पकडलं. त्या अपमानाचा बदला घे. जी आई असावी तर अशी असावी, नाहीतर आई आता झाकून ठेवते पोराला, बस घरात जाऊ नको, बाहेर भांडण चालू आहे. मला कुंतीच्या पंक्तीला बसव असं सांगते. वाक्य विशेष आहे, महत्वाचं आहे. कुंतीच्या पंक्तीला म्हणजे कुंतीच्या पोटी जसे पराक्रमी पुत्र निर्माण झाले आणि त्यांनी कुंतीच्या अपमानाचा बदला घेतला. माहिती आहे का नाही कुंतीच्या अपमानाचा बदला? गांधारीनं हादग्याचं व्रत केलं. हस्त नक्षत्रात हादगा करतात, भोंडला करतात, मागा तई आहेत त्यांना माहिती आहे. किंवा तुम्ही पण लहानपणी थोडं आपल्या गल्लीत गावात खेळला असाल तर बघा, भोंडला करतात. पण वयस्कर स्त्रिया भोंडला करताना गांधारीनं भोंडला केला. भोंडला म्हणजे हत्ती ठेवायचा, हत्तीची पूजा करायची. आणि आता नुसतं हत्तीच्या भोवती गाणी म्हणत फिरतात, पण हत्ती पूजा करायची आणि तो दान द्यायचा वगैरे असं काही केलं. आणि त्याला कुंतीला बोलवलं. हिचे पुत्र सगळे वनवासात आणि ते कुंतीचा अपमान करायसाठी बोलवलं. बघ मी कशी आहे, महाराणी आहे, मी हत्ती दान करते, मी हत्ती पूजा करते, तुझ्या कशी काय आहे? आणि ते कुंतीला जिव्हायला लागलं. आणि कुंतीनं मग भीमाला सांगितलं की मलाही हत्तीची पूजा करायची आहे, पण मला साधा हत्ती नको. भीमानं ओळखलं, अर्जुनाने ओळखलं आणि अर्जुनाने इंद्रावर स्वारी केली. भीमाने आणि अर्जुनाने इंद्रावर स्वारी केली. इंद्राचा ऐरावत साधा हत्ती नाही, तो 14 समुद्र मंथनातून आलेल्या 14 रत्नातला एक आहे, सहस्त्र सोंडेचा हत्ती. भीमाने तो इंद्रावर स्वारी केली. अर्जुनाने शिडी केली बाणाची स्वर्गापर्यंत. भीमाने त्याच्यावर चढून जाऊन इंद्राला आव्हान दिलं आणि इंद्राने तो हत्ती दिला, घेऊन जा म्हणली. आईला पूजेला न्यायचा आहे ना, दे. पुत्र कसा पराक्रमी असावा, असा कुंतीसारखा असावा. इंद्र तो हत्ती खांद्यावर घेऊ, हे आपला भीम तो हत्ती खांद्यावर घेऊन आला आणि आईच्या पुढे हत्ती पूजेला ठेवला. तसं कुंतीच्या पंक्तीला मला बसव. माझा अपमान केलाय, माझ्या नवऱ्याला यांनी धरलाय, हातापायात बेड्या घातल्यात, त्याचं उठतं तू फेड. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी सगळ्या जीवन यातायात काढली. अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी त्यातनं केला. सगळं जीवन आहे ते आईच्या प्रत्येक शब्दासाठी. आईची इच्छा काय, जी कुंतीची किंवा सीतेची आहे ना, आपल्या म्हणजे एकनाथ महाराजांच्या रामायणात विषय आहे. राक्षसांच्या शिराची चेंडूफळी करावी अशी इच्छा आहे कुणाची? कौसल्या मातेची. पुत्र कसा व्हावा, तिला डोहाळे जे आहेत तिथे आहेत. किंवा आपण नाथ महाराजाची कवनं ऐकतो, सप्त नवखंड पृथ्वी तुझी चोळी, ते जे आहे ते आहे. पुत्र कसा व्हावा, असा व्हावा. आईच्या शब्दासाठी वाटेल ते करणारा म्हणजे कमालीचे मातृभक्त. आपण मातृभक्त आपल्या परंपरेनं सांगितलंय. म्हणजे शिवाजी महाराजांचं एवढा गुण एक घेतला तरी बस. पितृभक्त आहेत शिवाजी महाराज. लोक म्हणतात पितृभक्त नुसतं, मग शिवाजी महाराज इकडं ते तिकडं कसं 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 नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. शहाजी महाराजांनी आदिलशाहीतून विजापुरातून पुन्हा येत असताना, म्हणजे घरी जातो, आता सुट्टी घेतो आणि घरी जातो म्हणून घरी आले. आणि शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची म्हणजे भेटीचा विषय ठरला. अनेक दिवसांनी मात्यापित्याची किंवा पुत्राची किंवा बंधूंची भेट जर होत असेल तर ती घरात नाही घ्यायची, ती देवालयात घ्यायची असते. धर्मशास्त्र असं सांगतं, देवळात घ्यायची. समोरासमोर एकदम यायचं नाही, देवळात जायचं. आणि पाहताना पुन्हा काश्याची, सोन्याची, चांदीची परात घ्यायची, त्यात तूप ओतायचं, तुपात दोघांनी एकमेकाला पाहायचं, मग समोरासमोर पाहायचं. विजापुरातून शहाजी महाराज आले आणि पुण्यातून शिवाजी महाराज आले. जेजुरीमध्ये ती भेट झाली, लक्षात ठेवा. आणि जेव्हा भेट झाली त्याच्या आधी जेजुरीत शिवाजी महाराज आधी येऊन थांबले, शहाजी महाराज येणार आहेत म्हणून. शहाजीराजे आल्यावर नाही, आधी येऊन थांबले. आणि शहाजीराजे आल्यावरचा निरोप आल्यावर शिवाजी महाराज त्यांना सामोरे गेले 4 कोस, अनवणी गेले. वडिलांची किती पूज्यता असावी. अनवणी गेले
अनवाणी गेले नुसते नाही, शहाजी महाराजांची प्रत्यक्ष समोरासमोर भेट झाल्यावर शहाजी महाराजांची पालखी शिवाजी महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि देवळापर्यंत आली. वडिलांविषयी किती पूज्य भाव असावा. बाबासाहेबांना एका आमच्यासारख्या अभ्यासकाने विचारलं, बाबासाहेब, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आईसाहेब हजर होत्या, पण शहाजी महाराज असते तर किती आनंद झाला असता. त्यांना आपला पोरगा सत्तेवर बसतोय, राजा होतोय, किती शिवाजी महाराजांना किती आनंद वाटला असता. बाबासाहेब म्हणले, खरं खरं आहे, बरोबर आहे, पण जर शहाजी महाराज असते ना तर शिवाजी महाराज सिंहासनावर बसले नसते, त्यांनी वडिलांना बसवलं असतं. हा वडिलांविषयीचा पूज्य भाव आहे, आदर भाव आहे. म्हणजे हाही गुण आपल्याकडे कसं आहे, थोडं संस्कार कमी होतात लोकात. आता तर ते काय अरे बाबा सुरू आहे. आता लक्षात येतंय ना का नाही येत. वडिलांना आहो जाहो सुद्धा म्हणायची पद्धत बुडाली. आमचे पितृचरण, आमचे परमपूज्य, आमचे तीर्थरूप. आता तीर्थरूपही कळत नाही लोकांना. तीर्थरूप म्हणल्यावर कळत नाही. सध्याच्या बोलीभाषेत शॉर्ट फॉर्म आहेत ना, तसं तीर्थरूप म्हणजे ओळखायचं वडील. तीर्थस्वरूप म्हणजे वडिलांसारखं ज्यांचं आम्ही आदर द्यावा असं व्यक्तिमत्व. पण तीर्थरूप म्हणल्यावर कळत नाही. अनेक गोष्टी अशा अर्थानं आहेत. मुलांना वडिलाविषयी पूज्यता असावी हेच कळत नाही. ही पूज्यता येण्यासाठी शिवचरित्र असा विचार आहे. शिवाजी महाराज कमालीचे देशभक्त आहेत, कमालीचे देवभक्त आहेत. किती किती विषय सांगावेत, हे सांगेल तेवढं कमी आहे. आज सुरुवात आहे, प्रारंभ आहे, पण या गोष्टीला थोडा शिवचरित्र कशासाठी. आत्ता महाराजांनी आपल्याला सांगितलं, संजय महाराज पाचपोर शिवचरित्र सांगितलं एका रामायणाच्या कथेत. एक दिवस काहीतरी विषयानं रामरायाचा आणि शिवरायाचा विषय आला. आता शिवाजी महाराज रामराय किती साम्य आहे आपण ते आपल्या रोजच्या चरित्रात सांगूच. आणि गावकऱ्यांनी विनंती केली, रोजच्या रामायणात 1 तास तरी शिवचरित्र सांगाच. संध्याकाळी जाऊन सांगितलं, शिवचरित्र सांगाच. रामायण सांगा, रामायण कथा आहे, पण बरोबर शिवचरित्रही सांगा. आणि गावकऱ्यांनी त्यांचं जे काही रामायण भागवत जी काही कथा होती ती ठरलेल्या कथेच्या मानधनापेक्षा दुपटी तिपटीनं पैसे गेले. निदान एवढ्या स्वार्थासाठी तरी शिवचरित्र शिकायला हरकत नाही असं मला वाटतं. कीर्तन करायचं आहे, कीर्तनात कीर्तनाच्या कथा आणि आपलं काय म्हणू आपण त्याला अभंगाचं विवरण त्या अर्थाने सांगा. पण त्या विवरणाला जुळणारा शिवचरित्राचा विषय जेव्हा येतो तेव्हा ते सांगा. ते सगळे विषय कळण्यासाठी शिवचरित्र आहे. लोकांना आता शिवचरित्र पाहिजे आहे, शिवाजी महाराज पाहिजे आहेत. फक्त अजून थोडा बदल व्हायला पाहिजे. आता पाहिजे ते ऐकायला पाहिजे आहेत, आचरणात नको आहेत. कारण आताच्या परिभाषेत जर विचार केला, शिवाजी महाराज जर इलेक्शनला उभारले तर डिपॉझिट जप्त होईल. कारण शिवाजी महाराज सोसणारे नाहीत. स्त्रीकडे वाकड्या डोळ्याने पाहिलं तर चौरंगा करतात, डोळे काढतात. आता सोचतील का राज्यकर्त्याला शिवाजी महाराज? नाहीच सोसणार. पण सोसले पाहिजेत इथपर्यंत नेणं म्हणजे शिवचरित्राचं आचरण. आणि त्यासाठी हे शिवचरित्राचा सगळा खटाटोप. हे ऐकण्यासाठी शिवाजी महाराज कमालीचे देवभक्त आहेत, कमालीचे देशभक्त आहेत, कमालीचे धर्मभक्त आहेत. शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, आपले धाकटे बंधू एकोजीराजे तंजावरचे, त्यांचे आणि शिवाजी महाराजांचे संबंध प्रेमाचे आहेत. पण एकोजीराजे शहाजीराजांच्या निधनानंतर विरक्त राहायला लागले, थोडेसे विराग्यासारखं. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं, नुसतं बसून राहू नका, काही करतो काम करा, अशा अर्थाने लिहिलेलं पत्र आहे. आणि त्या पत्रात एक वाक्य आहे, तुर्क सैन्यात असता विजय कैसा होतो मी ठेवले नाहीत, तुम्ही कशी ठेवता. तुम्हाला विजय संपादन करायचा आहे, जग जिंकायचं आहे, आणि तुमच्या सैन्यात तुर्क आहेत म्हणजे मुसलमान आहेत, त्याच्यावर तुम्ही भिस्त ठेवून चालता, हे तुमचं वागणं बरोबर नाही. हे शिवाजी महाराज आपल्याला शिकायचे. कोण आपला कोण परखा हे ओळखण्याचं तंत्र शिवाजी महाराजांच्या पासून आपल्याला शिकायचं आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी अजून एक वाक्य आहे, माणूस माणसाचे माणूस पण ओळखताती, म्हणजे माणसाचं माणूस पण ओळखतात. कोण मिराजदार कोण गैरमिराजदार हे शिवाजी महाराज ओळखतात. या गावचा कोण, परका कोण, आणि माणसात कोणचा गुण आहे त्याला जवळ करावं का नाही करावं हे पण ते ओळखतात, असा त्याचा अर्थ आहे. हे गुण शिकण्यासाठी शिवचरित्राचं कसा गुण आहे, कसं काय केलं, त्याच्याबद्दल काय काय घडलं शिवचरित्रात हे आपल्याला शिकायचं आहे, पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. आणि म्हणून शिवचरित्राचा हा सगळा खटाटोप आहे. त्या अर्थाने हे शिवचरित्र करायचं आहे. त्याचा प्रारंभ आज झाला आहे. आज आपल्याला कीर्तनालाही जायचं आहे, गडबड आहे. आजचा प्रारंभ झालेला आहे. त्यामुळं आजचं जे शिवचरित्र आहे तिथंच थांबतो. आज सगळ्या शिवचरित्राच्या पूजनासाठी आदरणीय भक्तराज बाबा आले, आदरणीय मारुती महाराज तुंतुणे येऊन गेले,
आपले प्रमोद महाराज तेही आले होते, शास्त्री महाराज आलेले आहेत, पितांबर शास्त्री, आणि त्यांच्याबरोबर सागर महाराज आले आहेत, मागं विनोद महाराज आहेत. हे जुने लोक आहेत शिवचरित्र ऐकणारे. विनोद महाराज, शिवाजी महाराज, भक्तराज महाराज. म्हणजे आमच्या तीर्थरूपांनी पहिल्या वर्षी जे शिवचरित्र चालू केलं, यंदा ते माझ्या अंदाजानं 22 वर्ष झाली. 22 वर्षापासून जे सुरू आहे त्यातले भक्तराज महाराज एक आहेत. खरं तर ते अधिकारी आहेत इथं बसून सांगायचे, कारण त्यांनी 22 वर्ष ऐकलेलं आहे. मी केवळ वडिलांच्या ऑपरेशनच्या निमित्तानं बसलो आणि भक्तराज महाराजांनी आता तुम्हीच सांगा म्हणून माझ्यावर सोडलं, एवढाच भाग आहे. अरे या या या, उशीर केलात तुम्ही यायला, असू द्या, बसा, आत या म्हणजे बाकीच्याला बसता येईल. एकदम उशीर झाला आज तुम्हाला, या. तर त्या अर्थानं शिवचरित्राचं चिंतन, आता हे थोडे पोरं आले, आज पहिलाच दिवस आहे, पण त्यांच्यासाठी एक थोडं म्हणजे शिवाजी महाराजांचा गुण कसा असावा आणि कसा घ्यावा. शिवाजी महाराज तरुण असताना पुण्याच्या परिसरात फिरत असताना ते फुरसुंगीच्या जवळ एक गाव आहे, तिथं पाण्याचा अजूनही जरा त्रास आहे, आणि त्या भागात पुणे शिवाजी महाराजांची जहागिरी आहे. कोंडवं गावाचं नाव. आपण आळंदीपूर पंढरपूर येताना रस्त्याला ती लागतं थोडंसं मागं पुढं, फुरसुंगीच्या जवळ आहे. तर कोंडव्यापाशी असताना शिवाजी महाराजांनी गावात फिरत असताना एक तरुण गुरु राखत असलेला पाहिला. तरुण म्हणजे 18-16 वर्षाचा पोरगा गुरु राखत असताना पाहिला, आणि त्याला शिवाजी महाराजांनी जवळ बोलवलं, इकडे ये. तो घाबरला, कारण आत्तापर्यंत कोणी असा घोड्यावरचा माणूस आला, अधिकारी आला किंवा सुभेदार अमका तमका आला की तो लाथा झाडायचा, शिवीगाळ करायचा, काहीतरी काढून घ्यायचा, मारायचा. आता हा बोलतोय, कसं काय करावं, मार खायची पाळी येईल काय. तो बिचकत जवळ गेला. जवळ गेल्यावर खांद्यावर थाप टाकली, हाक मारली, बोलले, भिऊ नकोस. आणि मग त्याला जरा धीर आला, आणि मग म्हणले, इथं तिथून एक नदी वाहते बारकी, इथं धरण घालायची इच्छा आहे. गावाला पाणी नाही ना, म्हणून धरण घालतोय. अजून इथे धरण आहे, इथं धरण घालायची इच्छा आहे. भिंत बांधतोय नदीला, पण इथं धोंड आहे, ती आडवी येते. धोंड म्हणजे रस्त्यात धोंडा पडतो ना लहान, तसं धरण बांधायला मोठाच्या मोठा एक खडक आडवा आहे, तो काढला तरच धरण होऊ शकतं. ती जागा मागं पुढं करायला अडचणीची आहे. तर ही धोंड फोडशील काय, आम्ही पुन्हा येऊ तेवपर्यंत फोडशील काय. आता असं एखाद्यानं प्रेमानं बोललेलं काम सांगितलं तर आनंद वाटतो. त्यातनं हे ठाणेदार, अंमलदार, सुभेदार, वरिष्ठ आहेत, मग त्याला वाटलं फोडतो. आणि मग शिवाजी महाराजांनी पुन्हा येईपर्यंत म्हणून त्यानं उपाशी तापाशी राहून अगदी खटाटोप करून एकट्याने हाती घण करून ती धोंड याचा अर्थ नुसता बारका धोंड नाही, मोठाच्या मोठा दगड, जो भिंतीला आडवा येऊ शकतो एवढा मोठा दगड त्यांनी फोडून बाजूला केला, मोकळा केला सगळा. आणि महाराजाची वाट पाहत राहिला. महाराजही म्हणजे विचार करून येणार आहेत, आज धोंड फोडायला सांगायचं आणि उद्या यायचं असं नाही केलं. महाराजांनी बरोबर किती दिवस लागतात अंदाज करून आले. आणि तोपर्यंत ह्या कामथे, त्याचं नाव यसबा कामथे, त्यांनी ती धोंड फोडली होती. शिवाजी महाराज आले आणि त्याने पाहिले, धोंड फोडली, आनंद वाटला. तो येऊन उभारला, छान, शाबास, आता धरण बांधतो. अजूनही ते बेलाच्या आकाराचं धरण आहे, अजूनही ते आहे तिथं, सापडत नाही आता. फक्त कुठं आहे काय आहे, घरं इतकी झाली की ते सगळं ह्याच्यात चाललं. आणि मग महाराजांनी आल्यावर त्याला हात केला मागं आपल्या माणसाकडनं, पैसे भरलेली थैली, काय होन असतील, सोन्याचे चांदीचे नाणे असतील, काहीतरी त्याला दिले, की मोहरा घे, तू एवढं काम केलं, शाबास तुझी. नको म्हणला तो. माणूस आहे कसा आहे पहा. तो म्हणाला, नको, मी पैशासाठी नाही केलं, नको. अरे म्हणले, तू केलं नाही मान्य आहे पैशासाठी, पण मी देतोय, मग काय हरकत आहे घ्यायला. तो म्हणला, तरी पण नको. तरी शिवाजी महाराजांनी द्यायचा प्रयत्न केला. तो म्हणला, नको. मग का नको. मी तुम्ही सांगितलं म्हणून काम केलं, बस, आनंद आहे, लोकाला पाणी मिळावं, झालं, मला आनंद आहे. अशी माणसं शिवाजी महाराजांनी हुडकली. एवढ्यावर थांबले नाहीत महाराज. आता त्याला काम केलं तर त्याला काहीतरी दिलंच पाहिजे, तर कौतुक आहे. शिवाजी महाराजांनी म्हणले, मग काय देऊ. हे तर देतोच. तो म्हणला, काही द्यायचंच असेल तर कायम टिकेल असं द्या. म्हणजे पैसे दिले तर आजचे उद्या संपून जातील, त्याचा काही उपयोग नाही. आणि मग शिवाजी महाराजांनी त्याला जमीन दिली. माणसं अशी गोळा केली शिवाजी महाराजांनी, एक एक जवळ केला. कसा, एवढी धोंड पडतो का. आणि तो माणूस शिवाजी महाराजांच्या बरोबर जन्मभर राहिला, नुसतं नाही, शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांकडे राहिला. स्वराज्यात मिळवलेला एक एक माणूस शिवाजी महाराजांनी असा मिळवला, इतका व्यवस्थित. माणसाची ओळख, पारख, हा गुण आपल्याला शिकता आला पाहिजे. हा बरोबर आहे का, हा आपला आहे का, हा परका आहे का. शिवाजी महाराज माणसाचे माणूस पण ओळखतात, ते इथं आहे. ते जवळ करण्याचं काम शिवाजी महाराज करतात, त्या अर्थाने विचार करायचा आहे. म्हणजे असे अनेक गुण आहेत की जे आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घेऊ शकतो. वैयक्तिक आणि सामूहिक, राष्ट्रीय
या अर्थ राष्ट्राचा विचार करत असेल तर शिवाजी महाराजांचा द्रष्टा पुरुष नाही, त्याचा विचार आपण उद्याच्याला करू, कारण आज थांबू. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचे लतो ते लावो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्तवो मंडळी भेटतो चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंडजे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होवंतिनी लोके, भजे जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके, दृष्टादृष्टविषये व्हावे. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छान झाले शास्त्री महाराज, तुम्ही आले आज. सागर महाराजही आले, भक्तराज महाराज. शास्त्री महाराजाला उपरून आले. निघाल नाही वायर पायात तुमच्या पडाल. दिग्विजय वही काढो, वायर काढा. चालतच नाही पुढे.